तुम्ही झोपेत अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी तयार करू शकता. हे तर खूपच सोपं होत चाललंय. फक्त झोपण्याची साधना. तर अलार्मच्या आवाजाने दचकून जागे होणे हा जीवन सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला उगाचच अस्वस्थ वाटतं? जर असं वर्षातून किमान 2 ते 3 वेळा जरी होत असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्या पाहिजेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नकळतपणे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही झोपेत अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी तयार करू शकता. आनंद असो किंवा दुःख, तुम्ही झोपेत कोणत्याही व्यत्ययाशिवाय ते अतिशय प्रभावीपणे वाढवू शकता. तुम्ही हे दिवसा देखील करू शकता, पण दिवसभरात अनेक व्यत्यय असतात, त्यामुळे ते तितक्या कार्यक्षमतेनं घडत नाही. पण If you have a tendency to go to bed, जर तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे झोपायची सवय असेल आणि सकाळी विनाकारण खूप अस्वस्थपणे जागे झालात, तर याचा अर्थ तुम्ही रात्री खूप प्रभावीपणे काही गोष्टी जोपासत आहात. हे फक्त मानसिक अस्वस्थतेपुरतं मर्यादित नाही. यामुळे कालांतराने मोठ्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातून अशा गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही मांस किंवा इतर प्रकारचं जड जेवण घेत असाल, तर झोपण्यापूर्वी किमान 3 ते 4 तास आधी खाणं उत्तम आहे, जेणेकरून पचन पूर्ण होईल. झोपण्यापूर्वी ठराविक प्रमाणात पाणी प्या आणि मग झोपायला जा. तुम्ही पाहाल की यामुळे अगदी सहज या गोष्टी हाताळल्या जातील. एक साधी गोष्ट म्हणजे अंघोळ. just a shower. झोपण्यापूर्वी नेहमी अंघोळ करा. यामुळे खूप फरक पडेल. या हवामानात कदाचित थंड पाण्याने अंघोळ करणे कठीण असेल, तर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करू शकता. रात्री गरम पाण्याने अंघोळ करू नका. कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे तुम्ही सतर्क होता. मग तुम्हाला वाटेल की अरे मला झोप येणार नाही. त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तास उशिरा झोप लागेल, पण तुम्हाला चांगली झोप लागेल. कारण अंघोळीमुळे काही गोष्टी निघून जातात. जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा तुम्ही फक्त त्वचेवरची घाण साफ करत नसता. तुमच्या लक्षात आलंय का की तुम्ही खूप तणावात किंवा काळजीत असाल आणि फक्त एक अंघोळ करून बाहेर आलात, तर तुम्हाला असं वाटतं की जणू तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरलं आहे. तुम्ही हे कधी अनुभवलं नाही का? त्यामुळे हे फक्त त्वचा धुण्याबद्दल नाही. जेव्हा तुमच्या शरीरावरून पाणी वाहतं तेव्हा बऱ्याच गोष्टी घडतात. तेव्हा ही अंघोळ म्हणजे एक प्राथमिक भूतशुद्धी आहे. कारण तुमच्या शरीराचा 70% अधिक भाग पाणीच आहे. जेव्हा तुम्ही शरीरावरून पाणी वाहू देता तेव्हा त्वचेच्या स्वच्छतेपलीकडे एक विशिष्ट शुद्धीकरण घडतं. तुम्हाला अजून एक गोष्ट करायची असेल तर तुम्ही एक सेंद्रिय तेलाचा दिवा लावा. कापसाची वात आणि थोडं तेल, काहीही चालेल. तुम्ही इथं काय वापरता? साधं खाण्याचं तेल, जवसाचं तेल, तांदळाच्या कोंड्याचं तेल किंवा तिळाचं तेल. तुमच्याकडे काय उपलब्ध आहे? ऑलिव्ह ऑइल. ठीक आहे. कापसाच्या वातीसह कोणतेही सेंद्रिय तेल वापरा. तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथे कुठेतरी छोटा दिवा लावा. तुम्ही पाहाल की या गोष्टी पूर्णपणे नाहीशा होतील. जर तुम्हाला शक्य असेल तर एखादा मंत्र म्हणा किंवा झोपण्यापूर्वी काही योगिक क्रिया करा. तुमच्या पलंगावर बसा आणि हा सराव करा. जर तुम्हाला ईशा क्रिया करायची असेल तर ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. भारतात सामान्यतः असं सांगितलं जातं की उत्तरेकडे डोकं करून झोपू नये. तुम्हाला हे माहिती आहे का? If you जर तुम्ही उत्तरेकडे डोकं करून झोपलात during the night when you're in horizontal positions, तर रात्री जेव्हा तुम्ही आडव्या स्थितीत असता तेव्हा रक्त हळूहळू तुमच्या मेंदूकडे खेचलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये रक्ताभिसरण जास्त होतं तेव्हा तुम्ही शांतपणे झोपू शकत नाही. if you have any kind of जर तुमच्या मेंदूमध्ये काही जन्मजात कमकुवत पैलू असतील किंवा तुम्ही वृद्ध असाल
तर झोपेत मृत्यू देखील ओढवू शकतो. एखाद्याला हॅमरेज होऊ शकतो, कारण चुंबकीय आकर्षणामुळे केसांसारख्या बारीक रक्तवाहिन्या असलेल्या मेंदूमध्ये अतिरिक्त रक्त शिरण्याचा प्रयत्न करत असतं. जेव्हा तुम्ही उभ्या स्थितीत असता तेव्हा असं घडत नाही, पण तुम्ही आडवे होताच डोक्यावरचा हा ओढा इतका प्रबळ असतो की रक्त हळूहळू मेंदूकडे सरकू लागतं. त्यामुळे हे टाळण्यासाठी हे फक्त उत्तर गोलार्धात लागू होतं. जर तुम्ही ऑस्ट्रेलियात गेलात तर तुम्ही दक्षिणेकडे डोकं करून झोपू नये. जर तुम्ही भारतात असाल तर उत्तरेकडे डोकं करू नका. तुम्ही इतर कोणत्याही दिशेला डोकं करून झोपू शकता, ते ठीक आहे. Keep this in your mind. हे लक्षात ठेवा की तुम्ही खरोखरच नश्वर आहात. Okay? फक्त शब्दात नाही तर खरंच तुम्ही याच क्षणी मृत्यूला सामोरं जाऊ शकता. तुम्ही तरुण असाल किंवा वृद्ध, त्यानं फरक पडत नाही. तुम्ही आत्ताच मरू शकता, हो की नाही? झोपण्यापूर्वी आपल्या पलंगावर बसा आणि विचार करा की ही तुमची मृत्यूशय्या आहे. तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त 1 मिनिट उरला आहे. फक्त मागे वळून पहा आणि आज तुम्ही जे काही केलंय ते सार्थकी लागलंय का? फक्त हा एक साधा सराव करा, कारण ते खरंच कधी घडेल हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही तुमच्या मृत्यूशय्येवर बसलेले असाल की हॉस्पिटलमध्ये शरीराला नळ्या लावलेल्या अवस्थेत पडलेले असाल, ते कसं घडेल हे कोणाला ठाऊक. पण दररोज याचा आनंद घ्या की तुम्ही तुमच्या मृत्यूशय्येवर बसला आहात, मागे वळून पाहत आहात की आजचे हे 24 तास मी ज्या प्रकारे घालवले ते सार्थ होते का? कारण आता मी मरतोय. जर तुम्ही हे केलं तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही एक सार्थ जीवन जगाल. त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी हे केलं पाहिजे. शेवटची 3 मिनिटे तुम्ही जे काही जमा केलं आहे, हे शरीर, मनातील विचार, वस्तू, या कशाचाही विचार करू नका. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. या छोट्या गोष्टीच मोठ्या असतात. लोक स्वतःची खास उशी सुद्धा सोबत घेऊन फिरतात, कारण त्यांच्यासाठी ती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमची उशी, तुमची पादत्राणं, तुमची नाती, तुम्ही जे काही गोळा केलं आहे ते सर्व बाजूला ठेवा आणि मग झोपा. जर तुम्ही अशा स्थितीत झोपलात You will wake up with much more light. तर तुम्ही कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त प्रकाश, ऊर्जा आणि शक्यतांनिशी जागे व्हाल. फक्त जीवन म्हणून झोपा. एक पुरुष म्हणून नाही, स्त्री म्हणून नाही, किंवा इतर कोणत्याही ओळखीसह नाही. सर्व काही खाली ठेवा, अगदी साधेपणाने. काहींना वाटेल हे तर खूप सोपं आहे, फक्त झोपण्याची साधनं. पण किमान इतकं तरी तुम्ही केलंच पाहिजे. So what kind of sounds come awake to? तुम्ही कोणत्या आवाजाने जागे होता यावर तुमचा दिवस आणि तुमच्या जीवनाचं भवितव्य अनेक प्रकारे अवलंबून असतं. त्यामुळे अलार्मच्या आवाजाने दचकून जागे होणं हा आयुष्य जगण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही. उत्तम हेच आहे की तुम्हाला जितकी झोप हवी आहे, सध्या तुमच्या शरीराला तुम्ही घेत असलेल्या अन्नानुसार आणि तुमच्या मनात चालणाऱ्या विचार आणि भावनांनुसार, तसेच तुमच्या शरीरातील चैतन्याच्या पातळीनुसार तुम्हाला किती झोप हवी आहे हे ठरेल. Let us say you need 3, I'm sorry. समजा तुम्हाला 8 किंवा 12 तास झोप हवी आहे. मी चुकून दुसरा आकडा बोललो. तुम्हाला जितकी झोप आवश्यक आहे ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे लवकर झोपायला जा, जेणेकरून तुम्ही नैसर्गिकरित्या जागे व्हाल. जर तुम्ही नैसर्गिकरित्या जागे होत असाल आणि समजा तुम्हाला शंका असेल की तुम्ही जागे व्हाल की नाही, तर तुम्ही एखादा मंत्र वापरू शकता. जर तुम्ही वैराग्य मंत्रांपैकी एखादा निवडला असेल तर तो तुम्ही वापरू शकता. शारीरिकदृष्ट्या तुमचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमचं हृदय. हे तुमच्या रक्ताभिसरणाचं पंपिंग स्टेशन आहे, जे संपूर्ण शरीरात जीवनाचा पुरवठा करतं. जर ही एक गोष्ट घडली नाही तर काहीच घडणार नाही. याची सुरुवात डाव्या बाजूने होते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला माहित आहे, भारतात सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा उजव्या कुशीवर वळून उठावं, असं सांगितलंय का? जर तुम्ही डाव्या बाजूला वळून उठलात तर तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडेल, असं त्यांनी तुम्हाला सांगितलंय का? वाईट गोष्टी म्हणजे काही जादूटोणा नाही.
जेव्हा तुम्ही विश्रांतीच्या अवस्थेत असता, शरीर शांत असतं, तेव्हा चयापचय क्रिया मंदावलेली असते. जेव्हा तुम्ही उठता तेव्हा हालचालींचा एक विशिष्ट वेग वाढतो. म्हणूनच भारतात तुम्हाला हे सांगितलं गेलं, या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग आहेत ज्या तुम्ही फेकून देत आहात. जीवन जगण्याचं एक संपूर्ण शास्त्र तुमच्या आयुष्यात विणलं गेलं आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठण्यापूर्वी तुम्ही दोन्ही हात एकमेकांवर घासले पाहिजेत आणि असं पाहिलं पाहिजे. असं पाहणं म्हणजे फक्त बघणं नाही, तर ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवले पाहिजेत. असं केलं तर तुम्हाला देव दिसेल असं ते म्हणतात. हे देवाच्या दर्शनाबद्दल नाही. जर तुम्ही दोन्ही हात एकमेकांवर घासले तर तुमच्या हातांमध्ये असलेल्या मज्जासंस्थेच्या टोकांचे मोठे जाळे सक्रिय होते. असं केल्यामुळे तुमची संपूर्ण यंत्रणा लगेच जागी होते. जर तुम्हाला झोप येत असेल किंवा सुस्ती वाटत असेल तर फक्त असं करून पहा. सर्व काही जागृत होतं. त्यामुळे सकाळी शरीराची हालचाल करण्यापूर्वी आधी त्याला जागृत करा आणि मग ते हात डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांशी संबंधित असलेल्या आणि तुमच्या इतर इंद्रियांशी संबंधित असलेल्या मज्जातंतूंची संपूर्ण मालिका जागी होते. शरीराची हालचाल करण्यापूर्वी तुमचं शरीर आणि मेंदू सक्रिय असायला हवा. तुम्ही सुस्तपणे उठू नये हा त्यामागचा उद्देश आहे. समजलं? त्यामुळे तसं करा आणि मग उजव्या बाजूला वळून उठा. आज जर आपण सर्वजण झोपायला गेलो तर उद्या सकाळपर्यंत जगातले सुमारे 2.5 लाख लोक जागे होणार नाहीत. हा जगातील नैसर्गिक मृत्यूचा आकडा आहे. समजा तुम्ही उद्या जागे झालात तर त्याची काही खात्री आहे का? तुम्ही गॅरंटी कार्ड घेऊन आला आहात का? कोणतंही गॅरंटी कार्ड नाही. त्यामुळे समजा तुम्ही उद्या जागे झालात तर फक्त इतकं करा. मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेची ही पहिली सोपी पायरी आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तपासा की तुम्ही खरोखर जागे आहात की मेले आहात. जर तुम्ही जिवंत असाल तर त्यासाठी किमान थोडा तरी आनंद साजरा करायला हवा. तुम्हाला उठून नाचण्याची गरज नाही. किमान तुम्ही हसू तरी शकता की अजूनही सुरू आहे. 2.5 लाख लोक वारले. ते तुमच्या माझ्यासारखेच होते, पण ते निघून गेले नाही का? तुम्ही कुठेही पाहिलं तरी ते तिथे नाही, पण मी मात्र अजूनही जिवंत आहे. एक मोठं हसू चेहऱ्यावर येईल का? मी व्यवस्थापनाबद्दल बोलतोय. जर 2.5 लाख लोक वारले असतील तर किमान 30 ते 50 लाख लोकांनी त्यांच्या जवळच्या कोणाला तरी गमावलं असेल. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या त्या 3, 4, 5 लोकांकडे पहा. ते सर्व आज जिवंत आहेत. अजून एक मोठं हसू. हॅलो, हसणार की नाही? ते जिवंत आहेत. Suppose right now समजा आता आम्ही तुमच्या कपाळावर बंदूक ठेवली तर तुम्हाला ते सुखद वाटेल का? नाही. तुम्ही घाबरून जाल, नाही का? यावरूनच समजतं की जिवंत असणं किती मौल्यवान आहे, हो की नाही? तुमचं जिवंत असणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या सकाळी एका रात्रीत 2.5 लाख लोक वारले असतानाही तुम्ही जिवंत आहात तर किमान एका मोठ्या हास्याची ही गोष्ट नाही का? आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले सर्व लोक आज जिवंत आहेत, त्यासाठी अजून एक मोठं हसू.